नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग घेऊन आली आहे. आणि आजच्या रीडिंगचा विषय आहे त्रिपुरारी पौर्णिमेला. या त्रिपुरारी पौर्णिमेला देवी रेणुका तुमच्याबद्दलचं कोणतं रहस्य उलगडत आहे. आणि एक हे असं रहस्य आहे जे दृष्टांताद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. जे स्वप्नांच्याद्वारे असेल किंवा असा एखादा मेसेज तुमच्या समोर येईल ज्यामुळे तुम्हाला तुम्ही अशा स्वप्नांच्याद्वारे ह्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या असतील. म्हणजे जे मला मेसेजेस डाउनलोड होत आहेत किंवा मला जे सांगितलं जाते त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवते. तुम्ही पास्टमध्ये असेल, तुम्ही स्वप्नांच्या माध्यमातून स्वप्नांच्या ह्याच्यातून हा दृष्टांत तुम्हाला मिळालेला असेल पण त्याचा अर्थ तुम्हाला समजत नसेल तर तरीही पुन्हा एकदा या त्रिपुरारी पौर्णिमेला त्याचा अर्थ तुम्हाला समजवतायत. आणि या दृष्टांताद्वारे जे रहस्य आहे तुमच्या जर्नीचं असेल, तुमच्या आध्यात्मिक जर्नीचं जे रहस्य आहे किंवा तुम्ही एखादं कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्याबद्दलचं काय रहस्य आहे ते तुम्हाला त्या उलगडतायत. तर नक्कीच सर्वांनी एक मोठा श्वास घ्यायचा आहे आणि रीडिंगशी कनेक्ट व्हायचं आहे. तर आणि ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते त्यांनी सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तर असा दृष्टांत तुम्हाला देत आहेत देवी रेणुका. बघूया आपण या त्रिपुरारी पौर्णिमेला तुमच्याबद्दलचं कोणतं रहस्य उलगडत आहेत देवी. या त्रिपुरारी पौर्णिमेला तुमच्याबद्दलचं कोणतं रहस्य उलगडत आहेत. थँक्यू. तर या त्रिपुरारी पौर्णिमेला देवी रेणुका तुमच्याबद्दलचं कोणतं रहस्य उलगडत आहेत. तर या त्रिपुरारी पौर्णिमेला देवी रेणुका तुमच्याबद्दलचं हेच सत्य आणि एक रहस्य असं उलगडत आहेत की तुमच्यामधला जो एक आत दडलेली जी सोल आहे, तुमच्या सोलशी तुम्ही कनेक्ट होत आहे, तुमच्या सोलशी तुम्ही कनेक्ट होत आहे. आणि त्या सोलचा जो आवाज आहे म्हणजे ब्रह्मांडाची जी शक्ती आहे, जी सकारात्मक शक्ती आहे. आपण बरेच वेळा ह्या अशा गोष्टी आहेत की आपण एखाद्या गोष्टीचं एखादी गोष्ट जर बघितली तर त्याच्या आतपर्यंत जायला बघतो की याचा काय अर्थ आहे, याचा काय अर्थ आहे. एखादा प्रश्न उलगडला की आपले प्रश्न संपत नाही. तशी तुमची इथं हे झालं असेल की तुम्हालाच अशा गोष्टी आहेत की हे उलगडवायचं, हे नक्की आहे काय इथपर्यंत तुम्हाला जायचं हे आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय अभ्यास करत असाल, विचार करत असाल किंवा ध्यान करत असाल आणि कनेक्ट होत असाल परमेश्वराशी, अशी मला इथं एनर्जी दिसते. तर त्या अशा ह्याच्यापर्यंत तुम्ही कनेक्ट होताय जिथं सगळं निर्मोह आहे, निर्मोह आहे. जिथं असा दृष्टांत तुम्हाला मिळेल की तुमची सोल जी आहे ती इतकी पवित्र आणि इतकी पॉझिटिव्ह, इतकी खरी आहे की जिच्यामध्ये दैवीय शक्ती आहे, दैवीय शक्ती आहे. दैव जे आहे, आपण खऱ्या अर्थानं दैव काय म्हणतो, अध्यात्म काय आहे, अध्यात्म काय शिकवतं की माफ करायला. अध्यात्म पहिली गोष्ट जी अध्यात्माची पहिली पायरी आहे ती माफ करणं. जेव्हा आपण माफ करतो तेव्हा आपण दुसऱ्या पायरीवर चढायण्याचा त्याच्यासाठी आपण कॅपेबल होतो. आणि तशीच तुमचा हे रहस्य आहे. तुम्ही एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर प्रवेश करताय कारण तुम्ही माफ करताय. आणि ते तेज तुमच्यामध्ये येतंय तुमच्या जीवनाचं. आणि तुमच्याबद्दलचे जे रहस्य आहे तेच देवी तुम्हाला दृष्टांताद्वारे सांगतात की तुमची सोल ही खूप पवित्र आहे आणि तिनं पास्टमध्ये खूप अशी कार्य केलेली आहेत, खूप असं काम केलेलं आहे. जनजागृती असेल, समाजकार्य असेल किंवा सेवाभाव आहे, प्राण्यांना पशुपक्ष्यांसाठी काहीतरी करणं असेल किंवा अशा लोकांसाठी ज्यांना खरं मदतीचा हात हवा आहे. आणि तिथं तुम्ही अगदी प्रेझेंट करतायत तुम्ही महाकालींना, देवी रेणुकांना तुम्ही प्रेझेंट करताय तिथं. मला असं हे दिसतंय. हा तुमच्याबद्दलचं हेच रहस्य आहे की देवींनी असेल की तुम्हाला एक वरद हस्त आहे तुमच्यावर आणि तुम्हाला तो हात तुमच्या डोक्यावर ठेवलाय, तुम्हाला ब्लेस्ड केलाय, आशीर्वाद दिलाय की
तुम्ही त्यांना प्रेझेंट करायचा आहे की ज्या समाजामध्ये जो एक अंधश्रद्धा असेल किंवा नकारात्मकतेची जी भावना आहे आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही जे काही करताय त्या माध्यमातून म्हणजे तुम्ही काहीही करत असाल ॲज अ विद्यार्थी जरी इथं असला तरी सुद्धा या दृष्टांताद्वारे त्यांना समजणार आहे. आजूबाजूच्या तुमची 4 मित्र मैत्रिणी जरी असतील तर त्यांच्या मनातला एखादा चुकीचा निर्णय किंवा चुकीच्या गोष्टींपासून त्यांना बाजूला करून चांगल्या मार्गावर नेणं हा सुद्धा तुमच्याबद्दलचं हे आहे. कारण हा पास्ट लाईफमधून तुम्ही घेऊन आलेला आहे की तुम्ही दुसऱ्या म्हणजे स्वतःला तर तुम्ही एका वेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही नेतायच, पण एक तुम्ही सोडून जी दुसरी व्यक्ती आहे तिला चांगल्या मार्गाला नेणं, तिला चांगल्या गोष्टींचा भास करून देणं, सांगणं आणि तिचं शुद्धीकरण म्हणजे तिच्यातल्या समोरच्या व्यक्तीमधल्या नकारात्मक गोष्टींचा निचरा सगळं स्वच्छ करून तिचं शुद्धीकरण करणं हा दृष्टांत तुम्हाला खरं तर इथं दिला जातोय. कारण तुम्ही महाकालींना आणि देवी रेणुकांना प्रेझेंट करताय. प्रेझेंट करणं काय असतं, त्यांनी तुम्हाला एक वॉन्ड्स हातात दिलेला आहे, त्यांनी तुम्हाला सत्कार्याचा एक वॉन्ड्स हातात दिलेला आहे किंवा त्या देत आहेत हे तुम्हाला दृष्टांताद्वारे समजेल की तुम्हाला काय करायचं आहे काय नाही. तर हा तुम्हाला इथं हे सांगितलं जाते आणि हा असा दृष्टांत आहे जो तुम्हाला ब्लेस्ड करतोय, तुम्हाला आशीर्वाद आहे. तर तुम्हाला पिजन खूप दिसतील असे पक्षी तुमच्या डोक्यावरून. असं तुम्ही कुठेही बाहेर प्रवास करत असाल किंवा बाहेर कुठेही असं अचानकपणे तुमचं आकाशात लक्ष जाईल आणि तुम्हाला पिजन जे पांढरे पक्षी असतात किंवा घोडा असेल, गाई असं वासराला दूध पाजवत आहे तर असं तुम्हाला भास होईल, स्वप्नांमध्ये दिसेल किंवा तुम्हाला प्रत्यक्षात तुम्ही कुठं चाललेले आहात, बाहेर गेलाय किंवा कशाही पद्धतीने तुमच्या समोर अशा ह्या गोष्टी येतील. तुम्हाला घोडा दिसेल, पिजन दिसतील आणि गाई वासरू दिसेल. तर देवी रेणुकांचा तुमच्यावर आशीर्वाद आहे आणि त्यात तुमच्या मातृत्वाचा असेल. तुमचं हे मातृत्व असं आहे की स्वतःच्या जी मुलं ज्या मुलांना तुम्ही जन्म दिलाय ती तर आहेतच, पण अशी खूप मुलं आहेत ज्यांना तुम्हाला एक खरा मार्ग दाखवायचा आहे, चांगला मार्ग दाखवायचा आहे, जी हरवलेत या मोहमायेच्या दुनियेमध्ये, या अशा मायाजाळामध्ये हरवलेत की त्यांना त्यांचं लाईफ पर्पज माहीत नाही आहे. ती फक्त हरवली आहेत आणि त्यांना दिशा सापडत नाही आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक कार्य करायचं आहे किंवा भविष्यात जाऊन तुम्हाला असं काही कार्य करायचं आहे असं सुद्धा इथं आहे. म्हणजे असं तुमच्याबद्दलचं रहस्य इथं उलगडलं जाते. मला जे मेसेजेस डाउनलोड होतात किंवा कनेक्ट होतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर या त्रिपुरारी पौर्णिमेला थोडंसं अलर्ट राहण्याचे जे आध्यात्मिक जर्नीवर आहेत आणि नसतील, आध्यात्मिक जर्नीवर जरी तुम्ही नसाल, आध्यात्मिक जर्नी म्हणजे तुम्ही सगळं सोडा आणि हे करत बसा असं नाही. मटेरियलिस्टिक जग आणि अध्यात्म यांचं सुद्धा कनेक्शन आहे. हे दोन्ही बॅलन्स करून तुम्हाला पुढे जायचं आहे. इथं हा मेसेज आहे तुम्हाला आणि हेच रहस्य तुम्हाला इथं उलगडलं जाते. काय माध्यम आहे की तुम्ही असं बाहेर याल, त्या माध्यमाचं सुद्धा रहस्य तुमच्या पुढं उलगडलं जाईल. म्हणजे बरेच ह्याच्यातनं तुम्ही असं विचार करत असाल की मला प्रेझेंट करायचं आहे, मला या पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अट्रॅक्ट करते. ॲज अ टॅरो रिडिंग तुम्हाला शिकायची असेल किंवा कॅन्डलॅक्स रिडिंग शिकायची असेल, तुम्हाला बाहेर पडून अशा गोष्टी तुम्हाला जनमानसापर्यंत पोहोचवायच्या आहेत की ज्या सकारात्मक आहेत आणि सकारात्मकतेशी कनेक्ट होणं एवढं म्हणजे हे नाही. त्याच्यासाठी खूप मोठं काम करायला लागतं, चक्राजवर काम करायला लागतं. ते तुम्ही केलेलं आहे, याचं तुम्ही करताय. इथं कोण करत नसेल तर त्यांना हाही मेसेज आहे की मेडिटेशन, ध्यान करणं खूप महत्त्वाचं आहे. इथं तुम्ही स्वतःशी कनेक्ट व्हा. ज्यावेळी तुम्ही स्वतःशी कनेक्ट होताय त्यावेळी तुम्ही ऑटोमॅटिकली देवींशी कनेक्ट होताय, त्या तुमच्याकडे येणार. कारण तुमच्या ह्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत, जे दृष्टांत आहेत, तुम्हाला ध्यानाच्या माध्यमातून, एखाद्या रिडिंगच्या माध्यमातून किंवा मेसेजेसच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे पोहोचणार आहे. तुमच्या स्वप्नांच्या द्वारे सुद्धा हे पोहोचणार. तर थोडंसं त्याच्यावर तुम्ही लक्ष देण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि हे तुमच्याबद्दलचं सत्य उलगडलं जाते. आणि चॅरिटी, देवी रेणुका तुमच्याबद्दलचं हेच रहस्य उलगडत आहे
की तुम्ही पास्टमध्ये, मी तुम्हाला इथं तेच सांगितलं की पास्टची एनर्जी पण आहे इथं. तुम्ही हे पास्टमध्ये म्हणजे पूर्वजन्मामध्ये केलेलं आहे. जेव्हा आपली सोल सोडत असते, एक शरीर सोडत असते, तेव्हा ती तिचं कार्य पूर्ण जर राहिलं असेल तर ती लगेच दुसऱ्या शरीरात प्रवेश करत असते. म्हणजे तिचा जन्म हा जोपर्यंत तिचं हाती घेतलेलं कार्य पूर्ण होत नाही, मोक्षापर्यंत जात नाही, तोपर्यंत ती सोल पुन्हा पुन्हा जन्म घेत असते. म्हणजे तिचं कार्य कसं आहे, कर्म कसे आहे, त्या पद्धतीने त्या सोलचा जन्म होत असतो. तसं हे खूप मोठं रहस्य आहे ब्रह्मांडाचं. जो आपण जसा अभ्यास करायला लागेल किंवा ध्यान करायला लागेल तसं ते सत्य उलगडवलं जातं आणि तसं सत्य तुम्हाला इथं उलगडलं जाते आणि ह्याच रहस्याशी तुम्हाला जोडलं जाते की हा दृष्टांत आहे की तुम्ही पास्ट लाईफमध्ये काय कर्म तुम्ही सोडून आलाय, काय कर्म तुम्ही सोडून आलाय, जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तुमच्या सोलवर तुम्ही खूप काम केलंय, ते प्युअर करण्यासाठी, ते शुद्ध करण्यासाठी खूप ध्यान, योग, मंत्र, जाप, नामस्मरण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, सेवा केली आहे, खूप आत्मीयतेनं सेवा केली आहे. म्हणूनच हा दृष्टांत देवी तुम्हाला देत आहेत. आणि आता जे दानधर्म तुम्ही जे करत होता त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं हा सुद्धा हे केलं की तुम्ही खूप मोठी अशी हे असणार आहे सोल. मला इथं हे दिसतंय की पास्टमध्ये असे काही गोष्टी तुमच्याबरोबर झालेत की तुम्ही खूप लोकांची मदत केली, सेवा केली, दिलंय तुम्ही आणि निरपेक्ष भावनेनं दिलंय, कोणाकडून घेण्यासाठी किंवा त्याचा तुम्हाला काहीतरी फळ मिळेल, तुम्हाला त्यातून काहीतरी मिळावं म्हणून तुम्ही हा दानधर्म किंवा या गोष्टी दिलेल्या नाही आहेत. तर तुम्ही ते करत असताना स्वतःमधलं तुमचं जे हार्ट चक्र आहे ते खूप तिथं ओपन झाले. म्हणजे प्युअर, खूप प्युअर आत्मीयतेने तुम्ही करता दुसऱ्यांसाठी त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला देवी रेणुका आणि परमेश्वराचा दत्तगुरूचा इतका ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत की ते तुम्हाला काहीच कमी पडू नाही देणार. हाही इथं मेसेज आहे आणि हेच रहस्य तुमच्यासाठी उलगडलं जाते की तुम्ही इथं जरी कोणी ते जर विचार करत असेल की माझ्याकडे काही नाही आहे, माझ्याकडं मी कसं करू किंवा काय, तर इथं तोच मेसेज तुम्हाला दिला जातो की दान देणं म्हणजे फक्त तुम्ही पैसा, सोनं, नाणं, दान हे दान द्यायला पाहिजे असं काही नाही आहे. तुमच्याकडे जे आहे, जे ज्ञान तुमच्याकडे आहे, एखाद्याला तुम्ही चांगल्या मार्गावर तुम्ही नेताय तर ते रहस्य सुद्धा आहेच हे सुद्धा उलगडतोय. तो सुद्धा खूप मोठं कर्माचा भाग आहे आणि सगळ्यात मोठं कर्म तेच आहे की तुम्ही एखाद्या सोलला, एखादी व्यक्ती असेल, एखादं मूल असेल, त्याला चांगल्या मार्गावर तुम्ही नेताय. तुम्ही जिथं त्याला मदत करायची आहे, खरंच आत्मीयतेनं तुम्ही मदत करताय. तुम्हाला त्याच्यामध्ये स्वार्थ नाही आहे किंवा अपेक्षा नाही, काही नाही आहे आणि त्यांना मदत करून तुम्हाला फक्त पुढे घेऊन जायचंय. तर त्याच्यासाठी सुद्धा इथं तुम्ही चॅरिटी हे दान, तुम्हाला दान धर्माचा जो तुमचा वसा आहे, जो तुमची सोल पास्ट लाईफ पासून करत आले, तर तो सुद्धा इथं उलगडला जातोय की तुम्ही काय करत होता आणि तुम्हाला काय करायचं आहे, कोणतं कर्म तुम्ही अपूर्ण ठेवून आलेला आहे आणि हे कर्म तुम्हाला पुढं न्यायचं आहे. तुम्हाला काय दाखवायचं आहे, ह्या मुलांना काय दाखवायचं आहे, ह्या अशा सोल्स आहेत ज्या हरवलेत आणि तर ह्या सोल्सना काय दाखवायचं आहे हे सुद्धा रहस्य इथं उलगडलं जाते. पीसफुल आणि हे रहस्य उलगडतंय तुमचं, कारण हा खूप महत्त्वाचा मेसेज आहे. हे रहस्य 101% मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आज सांगा किंवा पौर्णिमेनंतर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथं सुद्धा तुम्ही मला मेसेजेसद्वारे सांगू शकताय आणि हा दृष्टांत तुम्हाला मिळणारच. कारण जी सोल पॉझिटिव्हिटीशी, सकारात्मकतेशी कनेक्ट आहे, निसर्गाशी कनेक्ट आहे आणि जी खरंच प्राणी मात्रावर, पशु पक्षी, निसर्ग ह्याच्यावर निस्वार्थ प्रेम करते आणि जी खूप पीसफुल आहे. आणि हे समजण्यासाठी तुम्हाला खूप पीसमध्ये राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते, शांततेत. घाई, गडबड, गलबला, दंगा, गोंगाट यामधून थोडंसं स्वतःला कट करण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जाते. कारण हा दृष्टांत खूप मोठा आहे. हा तुमच्या इंट्युएशन्सद्वारे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डाउनलोड्स येते तुम्हाला अगदी हृदयातून, तुमच्या शांत तुम्ही बसलाय आणि तुम्हाला असा एखादा आवाज तुमच्या कानामध्ये बोलल्यासारखं सुद्धा तुम्हाला जाणवेल. अशी एक तुम्हाला असं हे भास होईल किंवा ते होतं जे एंजल्स आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला तो मेसेज तुमच्या कानांपर्यंत पोहोचवला जाईल, असा सुद्धा इथं मेसेज आहे. पक्ष्यांचा जो आवाज आहे आणि प्राणी मात्रांचा, पक्ष्यांचा किलकिलाट आवाज, तुम्ही एखादा मेसेज असेल किंवा एखादं हे असेल तर ते बोलताना, ते सांगताना
तोच पक्षी असेल किंवा तेच अशी एनर्जी असेल जी तुमच्या अवतीभोवती घुमत असेल, फिरत असेल, तर ते सुद्धा इथं आहे त्याच्यासाठी सुद्धा. आणि हे सगळ्याचा दृष्टांत, या सगळ्याचा मेसेजचा अर्थ ओळखण्यासाठी तुम्हाला पीसमध्ये राहण्यासाठी सांगितलं जाते. शांत राहायचं आहे, शांत राहायचं आहे. रात्री झोपताना तुम्ही आज रात्री म्हणजे आज रात्री जर तुम्ही झोपायच्या वेळेस सुद्धा तुम्ही स्वच्छ म्हणजे तुमचं जे काही हे आहे, मला इथं तेच सांगायचं आहे, जे अध्यात्माशी कनेक्टेड आहेत, ज्या सोल खूप अध्यात्माशी, मग कुणीही त्या एजमध्ये असेल, मी ते हे सांगत नाही, पण त्यांनी स्वच्छ थोडंसं एकट्यानं म्हणजे पीसमध्ये राहण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण खूप मोठं रहस्य तुमच्यासाठी उलगडलं जाते आणि त्या ह्याच्यामध्ये थोडंसं तुमच्या आजूबाजूला नकारात्मक एनर्जीच नको, तर म्हणजे तुमच्या घरामध्ये इथं मला पॉझिटिव्ह एनर्जी खूप दिसते. तुमच्या घरामध्ये असेल, असं बाहेर तुमच्यामध्ये स्वतःमध्येच इतकं प्युअर आहात तुम्ही की तुमच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा शुद्धच आहे, पण तरीही तुम्हाला थोडंसं पीसफुल राहायचं आहे. म्हणजे दंगा, गोंगाट आणि हे आवाज हे नाही, तर तुम्ही शांतपणे. आणि जर असं गादीवर वगैरे रात्री झोपत असाल, गादीवर झोपत असाल किंवा असं हे, तर म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये नको, तर थोडंसं जमिनीशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. जमिनीवर तुम्ही झोपायचं, जमिनीवर म्हणजे काहीही हे असेल, पण खाली गादीवर न झोपता खाली. मी असा मेसेज मला जो कनेक्ट होतोय, जो मेसेज मला दिला जातोय तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तो थोडं जमिनीशी तुम्ही कनेक्ट होण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जाते. आणि रात्री झोपण्याच्या अगोदर चंद्रप्रकाशाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं वॉकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. पायात चप्पल घालायची नाही आहे, थोडं वॉकिंग करा आणि शतपावली करू शकता. शतपावली करून तुम्ही खाली जमिनीशी कनेक्ट होऊन, म्हणजे तुमच्या घरी जे गादीवर नाही झोपायचं आहे, खाली झोपायचं, जमिनीशी थोडंसं कनेक्ट व्हायचं आहे. आणि इथं हा मेसेज दिला जातो, जो मला सांगितलं जाते ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि नक्की ज्यांच्याशी रेझोनेट होईल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप मोठे आणि खूप स्ट्रॉंग असे मेसेजेस आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला सांगितले गेलेत, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. थँक्यू सो मच. तर असं रहस्य आहे तुमच्या जन्माचं, तुमच्या जर फ्युचर प्लॅन असेल किंवा तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी तुमच्या पास्ट लाईफचं जे रस्ते आहे ते. आणि हार्ट अवेकनिंग म्हणजे हेच तुम्हाला म्हणजे हृदयातून, मी तुम्हाला इथं तेच म्हटलं, तुम्ही ह्या पक्ष्यांशी कनेक्ट होत आहे, या पक्ष्यांशी आणि ह्या निसर्गाशी तुम्ही कनेक्ट होत आहे, पास्ट लाईफशी तुम्ही कनेक्ट होत आहे. जे तुम्ही सोडून आलेले आहात, जे कर्म तुम्ही सोडून आलेले आहे आणि ज्या ह्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे, आता पुढं तुम्हाला काय करायचं आहे, जे अर्ध सोडून आलाय ते तर आता तुम्हाला पुढं करायचं आहे. हा जो लाईफ तुमची आत्तापर्यंतची झाली त्याच्यामध्ये तुम्ही फक्त स्वतःला प्युअर केलेला आहे, शुद्धीकरण. ज्या डार्क सायकल्स किंवा ह्या मटेरियलिस्टिक जगामध्ये ज्या गोष्टी तुमच्यावर अशा हे झालेल्या होत्या, त्यातून तुम्ही सगळ्यातून आता बाहेर आलाय, म्हणजे शुद्ध झालाय तुम्ही बाहेर आलाय. तुमच्यात हे आहेच, जे दडलेलं होतं ते फक्त बाहेर काढलंय तुमचं. आणि यातून आता त्यामुळं तुमचं हार्ट चक्र ओपन झालंय. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. आणि बघा महादेव, आता तुम्हाला इथं हेच, या त्रिपुरारी पौर्णिमेला देवी रेणुका तुमच्याबद्दलचं कोणतं रहस्य उलगडत आहेत. तर या त्रिपुरारी पौर्णिमेला देवी रेणुका तर आहेत, पण शिवशक्ती दोघं मिळून, कारण यांचं बाळ आहात तुम्ही, खूप लाडका असं मला मेसेज येतो इथं. आणि कारण तुमचा प्रवास जो आहे तो असा, मी तुम्हाला चंद्राची एनर्जी सांगितली आणि पौर्णिमा आणि हा चंद्र तुमच्या आयुष्याचं रहस्य उलगडतोय. ज्यांच्यापर्यंत ही रीडिंग त्यांच्यापर्यंतच पोहोचेल, जे खरंच म्हणजे या स्वतःच्या आयुष्याचं रहस्याशी कनेक्ट होत आहेत आणि परमेश्वराशी कनेक्टेड आहेत आणि त्यांना रहस्य हे उलगडवायचं आहे, जे खरं आहे, जे सत्य आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे, तेच या रीडिंगपर्यंत पोहोचणार. कारण खूप अशी पॉवरफुल आणि स्ट्रॉंग रीडिंग झाली आहे. आणि त्यामुळं आणि ह्या पौर्णिमेला तुमच्याबद्दलचं हे सत्य, कारण तुम्ही डमरूचा आवाज खूप तुम्ही फील कराल या ह्याच्यामध्ये. हा जो दृष्टांत आहे
किंवा हे जे रहस्य आहे याच्यामध्ये तुम्ही डमरूचा आवाज खूप फील कराल. तुम्ही ध्यान करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये डमरूचा आवाज जाणवेल. तुमच्या म्हणजे असं आजूबाजूला खूप असा डमरूचा आवाज येतोय आणि त्या डमरूच्या आवाजावर तुमचे पाय थिरकतायत म्हणजे तुम्हाला असं स्वतःच असं एक वेगळंच हे जाणवेल तुम्हाला की तुम्ही शिवशक्तींशी खूप कनेक्टेड आहात. खूप म्हणजे खूपच असं जवळचं तुमचं हे आहे आणि त्यांनी तुम्हाला ब्लेस्ड केलंय. हे कुठंतरी तुमच्या ह्या मटेरियलिस्टिक जगामध्ये असेल किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं कट झाला होता ह्या एनर्जीपासून तर तुम्हाला पुन्हा एकदा ते त्या एनर्जीमध्ये घेऊन येत आहेत. तुमच्याबद्दलचं रहस्य उलगडतायत आणि अगदी फोर्सनं तुमच्या हृदयातून अगदी फोर्सनं तुमच्याबद्दलचे हे रहस्य बाहेर काढले जात आहेत आणि तुम्हाला महादेव तुम्हाला सांगतायत की हा दृष्टांत म्हणजे तुम्हाला ह्या सगळं मोहपाशातून तोडणारा आहे. मोहपाशातून तोडणारा हा दृष्टांत आहे. म्हणजे मोहपाशातून तोडणारा म्हणजे काय तर मटेरियलिस्टिक जग आणि अध्यात्म यामध्ये दुवा आहे. तुम्ही एक माध्यम म्हणून मध्ये काम करायचं आहे. हा सुद्धा तुम्हाला दृष्टांत आहे. कारण कोणतीही एक बाजू एका बाजूवर बॅलन्स राहत नाही तर दोन्ही बाजू त्या बॅलन्स असायला लागतात तेव्हाच तुम्ही स्थिर उभे राहता आणि तसं हे स्थिर आहे. म्हणजे मटेरियलिस्टिक जग आणि अध्यात्म हे 2 पाय आहेत आणि याच्यावर तुम्हाला उभं राहायचं आहे. इकडंही तुम्हाला बॅलन्स व्हायचा आहे, इकडेही तुम्हाला बॅलन्स व्हायचा आहे आणि जर बॅलन्स म्हणजे शिवशक्ती आणि म्हणजेच 11-11 11-11 जो आपण पोर्टलचा जो हे सुरू झालं. मी तुम्हाला मेसेज दिला होता की हे 11-11 पोर्टल एक मोठा धमाकेदार काहीतरी होणार आहे. तर तोच हा मेसेज आहे. आणि जे मंथन तुमचं जे सुरू होतं समुद्र मंथनामध्ये कसं झालं बघा. मी तर तुम्हाला एक पायरी वर सांगितलं, माफ करून आपण वर जातोय. तसं समुद्र मंथनामध्ये पहिलं काय आलं तर तुम्हाला असं ध्यानामध्ये आपण ध्यान करत असताना किंवा काही गोष्टी तुम्हाला असा ह्या जाणवतील. मंथनामध्ये पहिलं आलं विष. पण त्या विष पिलं कुणी महादेवांनी. का तर त्यांना हे विष असं सगळीकडे हे करायचं नव्हतं. कारण त्यांची लेकरं जी आहे जे सगळी सृष्टी आहे ती त्यांची आहे. त्या सृष्टीवर सगळ्या त्याचं खूप प्रेम आहे, खूप प्युअर आहे आणि कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होऊ नये. ती पूर्ण शुद्ध राहावी आणि त्यासाठीच ते मंथन होऊन त्या मंथनामधून जे बाहेर पडलं ते विष महादेवांनी घेतलं. आणि तसंच तुम्हाला प्युअर केलेलं आहे. इथं प्युरिफिकेशन आहे. तुम्हाला पूर्ण प्युअर केलंय. तुमच्यातली सगळी नकारात्मकता संपवून एका सकारात्मकतेच्या म्हणजे ज्या तुम्ही पास्ट लाईफमध्ये जे कर्मास सोडून आलेले आहात ते कर्मास तुम्हाला पुढे न्यायचे आहेत. पण ते पुढे नेत असताना सुद्धा काही एनर्जीजने तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असेल किंवा अशा ज्या एनर्जीज असतात ज्या डोळ्यांना दिसत नाहीत तर अशा एनर्जीने सुद्धा तुम्हाला थांबवण्याचा आणि अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना सगळ्यांना बाजूला काढून अगदी शुद्ध प्युअर तुमची जी ऊर्जा आहे ती तुमच्या ह्याच्यामधून प्रवाहित होते आणि त्यामुळं जो दृष्टांत आहे जो तुम्हाला समजण्याला आता कोणतेही ब्लॉकेजेस नाही आहे, कोणताही अडथळा नाही आणि कोणतेही हे नाही. अगदी थर्ड आय तुमचं ओपन आहे. मी हेही सांगेन थर्ड आय ओपन आहे. ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत आणि दिले जात आहेत ते तुम्हाला अगदी सहजपणे ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुमच्या ते लक्षात येत आहे आणि तुम्ही त्या ऊर्जेशी शक्तीशी कनेक्ट होत आहे किंवा व्हायचं आहे. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं हे मेसेजेस हा दृष्टांत तुम्हाला इथं दिला जाईल. आणि ट्रान्सफॉर्मेशन आहे, परिवर्तन आहे. तुमच्या आयुष्यात तुमच्या लाईफमध्ये खूप मोठं परिवर्तन होऊ पाहत आहे. तर ह्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हायचं आहे असा महादेवांचा मेसेज आहे तुमच्यासाठी. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. हर हर महादेव. आणि सगळ्यांनी छान कमेंट करा. रीडिंग कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपल्या ह्या मी बरेच वेळा मी सांगत असते आपल्या ह्या चॅनलला ही सबस्क्रायबर्सची एनर्जी असते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचीच एनर्जी मी पिक करत असे ॲज अ माध्यम म्हणून तुमची एनर्जी पिक करून तुमचे हे मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. कारण ह्या काही वेळेला अशाच एनर्जीज मी तुम्हाला तेच म्हटलं जर माध्यम कारण त्यावर ते खूप काम करून मग ते तिथपर्यंत पोहोचवलं जातं. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि मास्टर बुद्धा मी तुम्हाला ह्या एवढ्या एनर्जीमध्ये हेच सांगितलं की ध्यानाशी कनेक्ट व्हा. ध्यान पीसफुल राहा.
ध्यान आणि हे राहताय तुम्ही हे 2 दिवस जे आहेत, आज आणि उद्या ह्या पौर्णिमेचे हे 2 दिवस आहेत, हे जग खूप लकी तुमच्यासाठी. ज्या सोल्स याच्याशी कनेक्ट होतील या 2 दिवसांमध्ये, स्वतःशी कनेक्ट होतील. तुम्हाला इथं हे सांगितलं, स्वतःशी कनेक्ट व्हा. स्वतःशी तुम्ही जेवढे कनेक्ट व्हाल तेवढे तुम्हाला तुमच्याबद्दलचे रहस्य समजवले जातील, सांगितले जातील. आणि तुम्हाला थोडंसं पीसमध्ये राहा, दंगा गोंगाट्यामध्ये राहू नका. पीसफुल राहा आणि जे ध्यान आहे, योग आहे आणि त्याच्याशी कनेक्टेड राहा. ध्यानामध्ये कनेक्ट राहणं, ध्यान करणं म्हणजे काय, शांत, अगदी ग्रॅटिट्यूड ह्याच्यामध्ये, ग्रॅटिट्यूडच्या भावनेमध्ये, ग्रॅटिट्यूडच्या थॉट्समध्ये तुम्ही शांत सकाळच्या ह्याच्यामध्ये असेल, सूर्यकिरणांचा तुमच्या आयुष्यात, सूर्याचं तुमच्या आयुष्यात प्रवेश होतोय आणि असं तेज तुमचं हे ध्यानामधून तुमचं वाढलं जाते. मास्टर बुद्धा म्हणजे काय, ज्यांनी कसं जे सगळं ध्यान खरं काय आहे, त्या ध्यानातून कुठं पोचलं जातं, अहिंसेचा मार्ग, शांततेचा, हे सगळं त्यांनी समजवलं, सांगितलं. समाज असेल, समाजामध्ये एक चांगली भावना, शांततेची भावना, ध्यानाची भावना आणि खरं आपण कोण आहोत, आयुष्य काय, याबद्दलचं एक चांगलं हे त्यांनी उलगडलं, सत्य जे आहे ते उलगडवलं. तसंच तुम्हाला एका डीप कनेक्शनमध्ये जायचं आहे, कनेक्ट व्हायचं आहे, तुमच्या आतल्या आवाजाला कनेक्ट व्हायचं आहे आणि विश्वास ठेवायचा आहे. जे तुम्हाला डाउनलोड्स येत आहेत, मेसेजेस येत आहेत, इग्नोर करायचे नाही. तिथं हा खूप स्ट्रॉंगली मेसेज आहे. हेच रहस्य तुमच्याबद्दलचं तुम्हाला कळलं जाईल. अगदी इथे काय तुम्हाला तासनतास हे कनेक्शन कसे असतात, हे तुम्हाला अगदी कमी वेळेत खूप मोठा मेसेज तुम्हाला देऊन जातात. आणि म्हणूनच तीच कमी वेळ तुम्ही कॅच केली पाहिजे आणि तुम्ही ती ध्यानात त्या कनेक्ट झालं पाहिजे. इथं हा मेसेज आहे आणि म्हणूनच हे रहस्य तुम्हाला उलगडवलं जाते. खूप छान आणि असं मी खूप डीप कनेक्ट झाले. इथं एक वेगळाच मेसेज आहे ज्याने मला पण असं हलवलं आणि हेच तुमच्याबद्दलचं रहस्य आहे. तर कुठंतरी आपण पण डिस्कनेक्ट होतो या मटेरियलिस्टिक जगामध्ये, स्वतःपासून डिस्कनेक्ट होतो. तर स्वतःशी थोडंसं इथं कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं. हे तुमच्याबद्दलचं रहस्य तुम्हाला कळणार आहे आणि ह्यासाठी तुम्ही तयार व्हायचं आहे, असा तुम्हाला मेसेज आहे. थँक्यू सो मच. हे बघा, कालच्या रिडिंगमध्ये सुद्धा महाकालींचा हे होतं आणि मी तुम्हाला इथं तेच सांगितलं, देवी रेणुका. कारण आपलं हे चॅनल, मी पुन्हा एकदा माझ्या व्ह्युअर्सना सांगेन की तुम्ही मेसेजेस बघून, तुम्ही रिडिंग ऐकून तुम्ही पुढं जाताय, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. मी पुन्हा एकदा ही रिडिंग जी आहे, या रिडिंग्स ज्या होतात त्या परमेश्वराच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने केल्या जातात आणि ही तुमचीच एनर्जी असते. तुम्हाला यातून खूप महत्त्वाचे मेसेजेस असतात. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब का करा, कारण तुमची एनर्जी इथं पीक होत असते आणि ही खूप मोठे असे मेसेजेस असतात जे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. आणि जेव्हा तुमच्यापर्यंत हे येईल त्यावेळेला असं व्हायला नको की तुम्ही सबस्क्राईब केलं की तुमच्या ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलवर हे मेसेजेस येतात आणि त्यामुळं तुम्हाला त्याच्यासाठी हे तुम्हाला इथं सांगितलं जाते, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत एवढे स्ट्रॉंग आणि मोठे मेसेज आहेत. कारण खूप मोठी ऊर्जा इथं आहे. आणि थँक्यू सो मच मला सगळ्यांनाच आणि हे शिवशक्तींना थँक्यू सो मच. मी तुम्हाला इथं तीच ऊर्जा सांगितली की प्युअर केले तुम्हाला शिवशक्तींनी. आणि हा बॅलेन्स आहे. महादेव आणि देवी रेणुका, महाकालींचा आशीर्वाद इथं आहे आणि त्यात तुम्हाला त्यांचं जे तुमच्या जन्माचं रहस्य आहे, तुमच्याबद्दलचे जे रहस्य आहे त्यात उलगडवत आहेत. मी तुम्हाला थर्ड आय सांगितलं. इथं ज्या सोल अशा आहेत ज्यांचं थर्ड आय ओपन आहे किंवा ज्या थर्ड आयवर काम करतायत आणि ते थर्ड आय ओपन व्हायची वेळ आलेली आहे, ॲज अ रहस्य. कारण जेव्हा ध्यानात आपण ध्यानात जाताय त्यावेळेला तुमचं थर्ड आयवर खूप असं हे होतं आणि थर्ड आय जेव्हा ओपन होतं त्यावेळेला हेच वेगळं असतं. ते नाही, शब्दात नाही आपण ते सांगू शकत. तर असं इतके छान पॉझिटिव्ह ऊर्जा इथं आहे. आणि देवी रेणुका, मी तुम्हाला ते सांगितलं, तुमच्याबद्दलचं कोणतं रहस्य उलगडत आहेत तर साक्षात देवी आहेत आणि तुमच्याबद्दलचं त्या रहस्य अगदी उलगडवत आहेत. असं एका शिखराला तुम्ही जाऊन पोहोचताय, चक्राजवर खूप तुम्ही काम करताय, काम केलाय आणि देवी रेणुकांचा, शिवशक्तींचा खूप आशीर्वाद तुमच्यावर आहे.
त्यांनी हे चक्रांवरचं काम करत असताना तुमचं एक मंथन इथं पूर्ण झालंय असं दिसतंय आणि हेच रहस्य त्या उलगडवत आहेत. का हे पूर्ण झालं? कारण तुम्ही हे पूर्वापार जे तुमची पास्ट लाईफ आहे त्यात तुम्ही करत आलेले आहात, म्हणूनच नैसर्गिकरित्या तुमचे चक्रास ॲक्टिव्ह होत आहेत आणि वरती जात आहेत. ते जर देवी महालक्ष्मीपर्यंत, महाकाली, देवी सरस्वती आणि महालक्ष्मी हा जो प्रवास आहे, म्हणजे सुरुवात कुठून होते? सुरुवात मंथन जे विष निघालं त्यापासून ते महालक्ष्मीपर्यंतचा म्हणजे चक्राचा पूर्ण प्रवास तुम्ही इथं केलेला आहे. आणि ह्या प्रवासामुळं तुमचं जी ऊर्जा तुमच्या ह्याच्यामध्ये प्रवाहित होते सुषुम्ना नाडीमधून, ज्या ऊर्जा जी तुमची प्रवाहित होतीये ती ऊर्जा खूप पॉझिटिव्ह, खूप सकारात्मक आणि तुम्हाला या ब्रह्मांडाच्या शक्तीशी जोडणारी आहे. आणि हेच रहस्य तुमचं इथं उलगडलं जाते का त्यामुळं तुम्ही खूप पीसफुल राहायचं आहे. खूप स्वतःशी कनेक्ट व्हा, परमेश्वराशी कनेक्ट व्हा. हे 2 दिवस जे आहेत तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण असेल, ध्यान असेल, योग असेल किंवा आध्यात्मिक गोष्टी वाचणं, ऐकणं ह्याबद्दलचं असेल तर त्याबद्दल थोडंसं तुम्ही त्याच्यावर भर देण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. खूप छान असा मेसेज आहे. इथं तुम्हाला जर तुम्ही ह्याच्याशी थोडंसं कार्तिक पौर्णिमा आहे, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा आणि ह्या कार्तिक पौर्णिमेला तुम्ही शिवशक्तींचे आशीर्वाद घेणं आणि कार्तिकेयांचं आशीर्वाद घेणे खूप हे आहे. तर या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही हे दर्शन किंवा इथं सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि तुम्हाला त्यासाठी सुद्धा रहस्य, कारण या शिव फॅमिलीचं तुमच्यावर खूप ब्लेसिंग्स आहेत. खूप खूप म्हणजे खूपच ब्लेसिंग्स आहेत तुमच्यावर, खूप आशीर्वाद आहे तुमच्या फॅमिलीवर, परिवारावर, तुमच्या मुलांवर आणि इव्हन सगळ्या याच्यावर. आणि एक असं रहस्य तुमचं ते उलगडवत आहेत की खूप हे म्हणजे मला असं माझ्या अंगावरून असं काटे आल्यासारखं झालं, इतकं मोठं ते आता हे होणार आहे. तर प्लीज सगळ्यांना मी म्हणजे अगदी आत्मीयतेने सांगेन की थोडंसं कनेक्ट व्हा आणि ह्या एनर्जीशी कनेक्ट व्हा तुम्ही. आणि हे रहस्य तुमचं खूप असं मेजर स्पिरिच्युअल असा आध्यात्मिक जो धडा आहे तो इथं अनफोल्ड होतोय. तुम्ही काय आहात, कोण आहात, कशासाठी आला आहात, तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या दृष्टांताद्वारे दाखवल्या जातील. का एवढं मोठी जर्नी तुमच्या आयुष्यात झाली, का जो पास्ट लाईफमध्ये तुम्हाला आत्ता जे झालं कर्माची सायकल होती ती त्यामध्ये काय काय झालं, कशासाठी झालं, का तुम्हाला तिथून इथपर्यंत आणलं आणि तुम्हाला इथून कुठं घेऊन जायचं आहे, हा सगळा दृष्टांत तुम्हाला इथं दिला जातोय. हेच रहस्य जे आहे तुमचं तुमच्याबद्दलचं उलगडलं जाते. आणि खूप खरंच अशा ज्या सोल्स आहेत ज्या खरंच शिवशक्तींशी आणि या ब्रह्मांडाशी आणि स्वतःशी कनेक्टेड होऊ पाहत आहेत, ज्यांना या ब्रह्मांडाचं रहस्याशी कनेक्ट व्हायचं आहे, त्यांना तेच या रिडिंगशी कनेक्ट होत आहेत. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही शिव फॅमिलीशी कनेक्टेड आहात कारण महादेवांचा आशीर्वाद इथं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा हे थर्ड आय ओपन होते, थर्ड आयवर तुम्ही काम करताय, थर्ड आयवर तुम्ही काम केलेलं आहे, तुम्ही हे चक्राजवर काम करताय. आणि ध्यानातून तुम्ही जे मेडिटेशन करताय तुम्ही चक्राजवर करा किंवा आणि कुठल्याही ह्याचा असू दे, तुम्ही जे ध्यान करताय, मेडिटेशन करताय, त्यातूनच तुमचं जे थर्ड आय आहे, तुमची जी ऊर्जा आहे ती थर्ड आयपर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्या थर्ड आय ओपन होण्याची वेळ आली किंवा ओपन झाला असेल तर हा दृष्टांत तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि तुम्हाला इंट्युशनशी कनेक्ट व्हायला सांगितलं जातं. ही रिडिंग जराशी लांब झाली तरी सुद्धा ही रिडिंग पूर्ण ऐकण्यासाठी मी तुम्हाला सांगेन, कारण खूप मोठे आणि स्ट्रॉंग असे मेसेज आहेत तुमच्यासाठीचेच आहेत. आणि तुम्हाला इथं ध्यानाशी कनेक्ट व्हायचं आहे, पक्ष्यांचा आवाज असेल, हे सगळं इंट्युशन्स जे तुम्हाला येत आहे, जो हृदयातून तुम्हाला आवाज येतोय, एखादा आवाज तुम्हाला कानावर पडतोय तर त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. आणि हेच रहस्य आहे जे तुमच्या जन्माचं आहे, तुमच्या कर्माचं रहस्य इथं उलगडलं जाते. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कोण आहात, कशासाठी जन्म घेतलेला आहे, हे सगळं रहस्य इथं उलगडलं जाते. शिवशक्तींच्या फॅमिलीचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि कार्तिक पौर्णिमा आहे आणि शिवशक्तींचा आशीर्वाद, त्रिपुरारी पौर्णिमा, हे सगळं एक दुग्ध शर्करा योग इथं आहे. आणि शिवशक्तींचा आशीर्वाद म्हणजे ही शक्ती आणि हे आशीर्वाद इथं आत्ता तुमच्या आयुष्यात प्रवेश करताय. जर तुम्ही बॅलन्स आहात,
तुम्ही बॅलन्स आहात. तुम्ही बॅलन्स होण्यासाठी खूप काम केलं इथं आणि तुम्ही बॅलन्स आहात. आता हे असं सुद्धा इथं आहे की तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये असेल किंवा तुमच्या पारिवारिक आयुष्यामध्ये असतील, जर काही हे चाललं असेल तर ते सुद्धा तुमच्यातनं ते संपते. म्हणजे जे काही अडथळे असतील तर ते सुद्धा इथून संपवले जातात, कारण तुम्ही शिवशक्तींसारखी बॅलन्स ऊर्जा तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्हाला बॅलन्स करतायत आणि तुमच्या आयुष्यात एक प्रेमाचा वर्षाव इथं सुरू होतोय. प्रेमाचं एक आगमन सुद्धा सुरू होते. ज्या सोल्स अशा ह्यानं तुम्ही जर बघत असाल, मी कुणाची तरी एनर्जी इथं कनेक्ट केली आहे, तर ते सुद्धा तुमच्या आयुष्यात येते. आणि थँक्यू सो मच बाप्पा, थँक्यू. मी काय म्हटलं तुम्हाला, खूप छान आणि खूप स्ट्रॉंग अशी खूप पॉझिटिव्ह ही रीडिंग आहे आणि ही रीडिंग तुमच्यासाठीच आहे आणि खूप छान आणि खूप मोठे मेसेजेस इथं तुम्हाला दिले गेलेत. तर तुम्हाला खूप मोठा आध्यात्मिक सपोर्ट आहे. मला इथं हेही वाटते की रूट चक्र कोणाचं तरी ओपन होतंय आणि श्री गणेशांचा विघ्नहर्त्यांचं पाऊल तुमच्या आयुष्यात पडते आणि त्यामुळे एक धमाकेदार असं ढोलताशांच्या गजरात कसं आपण बाप्पांचं स्वागत करतो, तसं तुमचा असा जो ढोलताशांच्या गजरात तुमच्या या ब्रह्मांडामध्ये तुम्ही बाप्पांचा आगमन झालेला आहे, प्रवेश झालेला आहे. आणि हे विघ्नहर्ता तुमच्या आयुष्यातले सगळी विघ्न दूर करायला तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत, हे सुद्धा रहस्य आहे. तुम्ही रेड कलरशी कनेक्ट होत आहे, बाप्पांशी कनेक्ट होत आहे, तर रूट चक्र तुमचं बॅलन्स आत्तापर्यंत इनबॅलन्स होतं आणि जर हे मूळ आहे, इथं जर इनबॅलन्स असेल, इथं जर सगळं ज्ञान असेल, पैसा असेल, तर सगळंच ब्लॉक होऊन जातं. तर हे सगळं जर ब्लॉकेजेस होते ते सगळं तुम्ही ध्यानाच्या माध्यमातून असू दे किंवा तुम्ही जे सकारात्मक काय काम करताय, परमेश्वराशी कनेक्ट होताय, नामस्मरण करताय, सेवा करताय, या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाप्पांना खूप असं हे केलेलं आहे. खुश आहेत बाप्पा तुमच्यावर आणि आशीर्वाद आहेत त्यांचे तुमच्यावर. आणि हे एक कमळ फुलला जातोय, म्हणजेच रूढ चक्र, मूलाधार चक्र ॲक्टिवेट होते, ओपन झालेलं आहे, असं सुद्धा मला इथं मेसेज आहे. आणि हे जे फूल आहे ना, हे फूल मी तुम्हाला सांगते, मी फूल हे ठेवते, मला खूप आवडतं हे. आणि हे महाकालींचं आवडतं आहे आणि बाप्पांचंही आहे. तर हा जो स्पिरिच्युअल सपोर्ट आहे आणि बाप्पांसारखंच हा म्हणजेच मूलाधार चक्राला रिप्रेझेंट करतं आणि बाप्पा म्हणजेच मूलाधार चक्र आणि ते तुम्ही ओपन करण्यासाठी किंवा ते हील करण्यासाठी तुम्ही खूप हे केलेलं आहे आणि बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. आणि त्यामुळंच आता कसं असते बघा, एखादी गोष्ट आहे, एखाद्या आता पाण्याचं म्हणजे पाण्याच्या पाईपचं एक साधंसं उदाहरण तुम्हाला देते. एक ही पाईप आहे, अशी एक पाईप आहे आणि त्याला तुम्ही ही पाईप आहे आणि याला तुम्ही तर हे आहे, तर हे काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. याचं एक टोपण आहे, याला इथं हे घातलंय, मी तुम्हाला साधंसं उदाहरण देते. आणि हे टोपण घातलेलं आहे, हे घातलेलं आहे, तर तुम्ही इथं लिहिता येणार नाही जोपर्यंत ह्याचं हे काढत नाही तुम्ही. ह्याचं एक टोपण लावलेलं आहे किंवा हे असेल ते काढत नाही तोपर्यंत तुम्हाला लिहिता कसं येणार, बरोबर आहे की नाही. आपण जर प्रयत्नच नाही केला तर कसं, ह्याला जे टोपण आहे त्याच्या सकट आपण लिहिता येईल का, नाहीच येणार. तर हे काढल्याशिवाय तुम्हाला लिहिता येणार नाही आणि हीच सुरुवात तुमची झाली आहे जी लिहायची, म्हणजे चक्रात, जोपर्यंत ते वरती जाणार नाही. हे वरती आता प्रवास सुरू झालेला आहे, प्रवास सुरू झाला. एक पायरी मी तुम्हाला इथं सांगितली आणि ह्याच आध्यात्मिक प्रवासाची असेल, आयुष्याची असेल, ब्रह्मांडामधल्या प्रवासाची असेल, तर इथं प्रवेश होतानाची पहिली पायरी म्हणजे बाप्पा. आणि ती पहिली पायरी तुम्ही एक पायरी पुढं वर आलेले आहात, इथं तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्याबद्दलच जे रहस्य आहे, कारण तुम्ही एक पाऊल पुढं आलाय तर ते तुम्हाला तुमचं रहस्य इथं बाप्पा तुम्हाला दाखवत आहेत, कारण मूलाधार ओपन होत आहे आणि खूप पॉवरफुल एनर्जी, पॉवरफुल ऊर्जा आहे. तुमच्याबद्दलचं सत्य उलगडत आहेत, तुमच्याबद्दलचं रहस्य उलगडलं जाते, तुम्ही कनेक्ट होत आहे, कारण तुमची जी ऊर्जा आहे तेवढी बॅलन्स झालेली आहे. शिवशक्तींचा आशीर्वाद आहे की हे आशीर्वाद घेण्यासाठी आणि हे जे सांभाळण्यासाठी, ही शक्ती सांभाळण्यासाठी तुमची ऊर्जा कॅपेबल झालेली आहे. कपॅसिटी सुद्धा आपली पाहिजे. एखादी गोष्ट आपल्या ताकदीपेक्षा जास्त उचलायला गेलं की आपण पडणार, होय की नाही. तसंच ही शक्ती आहे आणि ही शक्ती सांभाळण्यासाठी तुम्ही आता बॅलन्स झालाय. शिवशक्ती म्हणजे बॅलन्स. इथं बॅलन्स झाल्याशिवाय ही शक्ती प्रवेश नाही करत.
असं हा प्रवास आहे. तर हे तुम्हाला शिवशक्ती बॅलन्स करतायत, बाप्पा प्रवेश करतायत, विघ्नेश्वर प्रवेश करतायत आणि तुमच्या आयुष्यातली सगळी विघ्न, सगळे ब्लॉकेजेस आहेत ते दूर होत आहेत आणि तुम्ही एका नवीन आयुष्यामध्ये प्रवेश करताय. एक नवीन रहस्य, आध्यात्मिक रहस्य जे आहे, तुमच्या स्वतःबद्दलचं जे रहस्य आहे ते उलगडलं जाते आणि खूप मोठा, खूप स्ट्रॉंग आणि खूप असा छानसा मेसेज इथं दिला गेला आहे. आणि माझ्या सगळ्या व्ह्यूअर्स सबस्क्रायबर्सना मी पुन्हा एकदा सांगेन, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच. हर हर महादेव, जय श्रीकृष्ण, राधे राधे. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच.